हाय, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे होममेकर पूनम. तर ना आज काय झालं, मी सहज मोबाईलमध्ये जुने व्हिडिओज वगैरे पाहत होते आणि त्याच्यामध्ये व्हिडिओज पाहत असताना मला ना एक जुनी व्हिडिओ क्लिप सापडली. ती होती शिवमची. तर त्याच्यामध्ये तो म्हणजे ती अशी रेसिपीची व्हिडिओ क्लिप होती. त्याने रेसिपी बनवलेली आहे. म्हणजे माझ्या देखरेखीखालीच चाललं होतं. पण ना म्हणजे तो असेल तेव्हा 4 वर्षाचा आणि तेव्हा माझं काही चॅनल वगैरे नव्हतं आणि मी म्हणजे स्वयंपाक करत होते आणि तो म्हटला की मला तू काय बनवते ते बनवायचं आहे. तर म्हटलं अरे कशाला, इथं भाजेल वगैरे नाही का, असं पोळेल. तर म्हटलं नाही, मला बनवायचं आहे. तर म्हटलं बरं चल. मग काय चेअरवरती त्याला उभं केलं आणि तो म्हटलं मला ना असं सांगायची, रेसिपी जशी बनवतात ना तसं सगळं सांगून वगैरे करायचं. म्हटलं ठीक आहे. आणि म्हटलं हे मोबाईलमध्ये त्याचं शूटिंग करायचं. आणि मग त्यावेळेस ना म्हणजे त्याला आवडते म्हणून मग मोबाईलमध्ये त्याचं शूट वगैरे केलं होतं. आणि ती जी क्लिप आहे ना ती आज मला सापडली आणि ती पाहिली म्हणजे एवढ्या वेळा पाहिली मी ती. इतकं छान बोललाय तो, म्हणजे त्याचे लहानपणीचे शब्द वगैरे नाही का, असं मुलं लहान असताना जसं बोलतात तसं. एवढं क्यूट त्याचं ते बोलणं वगैरे इतकं छान वाटलं. म्हटलं चला आता ती क्लिप ना तुमच्याशी पण शेअर करते मी आणि तुम्हाला कशी वाटली मला नक्की सांगा. म्हणजे मला तर खूप, आता कसं आहे आपलं लेकरू असतं त्यामुळे आपल्याला खूपच छान वाटतं ते आणि लहानपणीच्या आठवणी असतात. खूप छान वाटलं. आणि नंतर असं जाणवलं की अरे वा, बरं झालं आपण म्हणजे हे शूट करून ठेवलं. म्हणजे परत पुढं जाऊन आपण जेव्हा पाहतो तेव्हा लहान म्हणजे मागच्या ज्या आठवणी असतात त्या किती सुंदर असतात ना, असं वाटतं. आणि मुलांना सुद्धा त्या दाखवता येतात नाही का आपल्याला पुढे जाऊन. म्हणून असे छोटे छोटे क्लिप वगैरे पण तुम्ही सुद्धा म्हणजे बनवून ठेवत जा. तर चला आता आपण स्टार्ट करूया. आम्ही आज बनवणार आहे डाळ आमटी. आमची रेसिपी बघा. जिरे मोहरी टाकल्यानंतर आपण जिरे मोहरी टाकणार आहे. जिरे आपण टाकणार आहे. कोथिंबीर आपण आता लसूण टाकणार आहे. लसूण नाही, कोथिंबीर. आता आपण लसूण टाकणार आहे. आपण आता हलवणार आहे. आता टोमॅटो टाकायचा त्याच्यात. आता आपण परत एकदा हलवणार आहे. हळद टाकली नाही ना, तुम्ही हळद टाकू. थोडा आता आपण लाल तिखट टाकणार आहे. हलवून घ्या. थोड्या वेळ शिजण्यासाठी राखून ठेवा. आपली डाळ आता शिजून झाली आहे. आपण ती आता घोटून घेऊ. त्यात थोडं मीठ टाकायचं. परत एकदा आपण हलवतोय. आता आपण फोडणी छान झाली आहे. आपण खोलत आहे. त्याच्यात ते वरण टाकायचं आहे. थोडं आपण पाणी ऍड करू. आता आपण हलवून आपण त्याच्यात टाकूया. आपण आता
कोथिंबीर टाकू. एकदा आधी उकळी आली. एकदा आलू उकळी आणून देऊ.